सकाळी उठून संजीवनीचे मंत्र जपणं म्हणजे काय सांगा आता तुला? किंवा आपली साधी विधी जरी जपली तर किती पुण्य आहे. इंद्रियांच्या ठिकाणी अधिष्ठान आहे, देवताचं अधिष्ठान आहे. तांबर पाणी जर डोक्यावर टाकलं सगळ्या देवाला स्नान होतं. आणि आसनावर बसून ध्यान केलं तर कोणतंही पाप राहत नाही. म्हणून या करताना सकाळी विधी पूजा पाठ व्हायलाच पाहिजे. ही विधी इतकी सुंदर आहे, इतकं आहे की वेदांतांनी, शास्त्रांनी, पुराणांनी निर्णय घ्यायचा. कशी काय? कोणी तर म्हणा एक अक्षर बाजूला आहे, ते काही बाबांनी थोटांड नाही काढ. देवानी जशी गीता शास्त्र वेद मंथून काढे तसे सगळं शास्त्र वेद पुराणाचे मंत्र आहे. ज्याला अनुभव असेल, ज्याला गीता विधी समजत असेल, तो खरोखर ती विधी करेल. विधी केल्याने भूत बाधा हे नुसतं ऐकल्यानं राहतात. हे लोक जे ऐकतात नाही घोमरे घामरे ते मोकळे होतात. इतकं सामर्थ्य विधीत आहे. वंद्या पुत्रवती भवी वांजबाईला पोरं होत्यात. मूर्त वासूत जीवित हा, जे बाईचे पोरं मरत असेल ते जिवंत होतात म्हणजे तसं बोलू नाही दाखवलं. एका बाईला 18 पोरं झाली मेली, आता 10 5 पोरं त्या बाईला. ज्या वांज बाया म्हाताऱ्या 60 वर्षापर्यंत असलेल्या त्या बाया पोरं वागून राहिल्या. हे मंत्र लहान नाही, याची त्यांची गोगऱ्या शिरल्या का नाही की एकच दानाचा आपण पाहतो. तसं मंत्र खरे आहे का नाही हे जगाने मानून घेतले आहे. असे मंत्रात महिमा आहे, पण ज्याच्या दैवात असेल तोच जाणील या मंत्रानं. नाहीतर मग भाकर खाईन, मजा करीन, वाटत शास्त्र शिकीन, वेद शिकील, पुराण शिकन, सारं शिकल, पण विधी जर पाठ नाही, सकाळी देवाकडं भावनेने श्रद्धेने जर गेला नाही, याची दुर्बुद्धी जाणार. शिकून द्या किती काही काळ शिकून द्या, होऊ द्या केवढे मोठे, वाचून वाचून वेडे होतील आणि वेडे झाल्यानंतर द्वेष निंदा करायला लागतील. याच्याशिवाय काय सापड. जो खराच अभ्यासू असेल सकाळीच उठेल, अभ्यास करील, तो उद्या सकाळी दुपारून कामाला लास नाही. 5 वाजता विधी करील, 6 वाजता तो कामाला लागल. विधीच नाही तर त्याच्या अंगामध्ये हे वैरी आहे, आळस आहे, निद्रा आहे, द्वेष आहे, वैर आहे, मत्सर आहे, हे सगळे वैरी. आणि त्याला कामही करून द्यायचे नाही, समदृष्टी ठेवायची नाही. तर या करताना विधियुक्त पूजा ही सकाळी व्हायला पाहिजे. जो विधी करील त्याचं काय वर्णन करा, तोच विधिदान तोची करा भगवान, ज्यांच्या मुखी विधिदान त्याची करे भाग्यवान.